नमस्ते फ्रेंड्स, आज आपण होळी विशेष मऊ लुसलुशीत टम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या आणि त्यासोबत कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत। पोळ्या थंड झाल्यावर कडक होऊ नये, लाटताना फुटू नये, डाळ कोणती घालायची, कशी घ्यावी याचे परफेक्ट प्रमाण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। खूप वेळा काय होतं की पुरण शिजतच नाही किंवा कधी खूप जास्त शिजतं आणि पुरण गूळ घातल्यावर खूप जास्त पातळ होते। पुरणपोळी भाजताना फुटते किंवा तव्यामध्ये गेल्यावर फुगत नाही, कडक होते, लाटताना मध्येच पुरण बाहेर येते, असे होऊ नये यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितलेले आहेत। त्याचबरोबर आमटी शिजवताना पातळ होते किंवा कट चांगल्या पद्धतीने येत नाही यासाठी देखील टिप्स सांगितलेल्या आहेत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया रेसिपीला। सुरुवातीला बघा, इथे मी या वाटीने मोजून 2 वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे। आता इथे जी डाळ मी घेतलेली आहे ही डाळ आमच्या घरी बनवलेली आहे, गावी मशीनवरती। तर आपण जेव्हा दुकानातून डाळ विकत आणतो तेव्हा ती डाळ जरा वेगळी दिसते बघा, पिवळी धमक अशी असते आणि टपोरी दाणे असतात। आता ही डाळ जी आहे ना, ही घरी बनवलेली आहे, त्यामुळे ती अशी दिसत आहे। आता ही जी डाळ घरी बनवलेली असते ना, त्याला शिजायला जरा जास्त वेळ लागतो आणि जी आपण डाळ किराणा मालाच्या दुकानातून विकत आणतो त्या डाळीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आता बघा, ह्या डाळीला शिजण्यासाठी इथे जवळजवळ 5 ते 6 शिट्ट्यांची आवश्यकता आहे आणि जी डाळ आपण दुकानातून विकत आणतो त्या डाळीला 4 शिट्ट्या पुरेशा होतात। आता ह्या शिट्ट्या करताना गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे। अशा या डाळीमधला फरक ओळखायचा आहे आणि त्याचप्रमाणे कुकरला शिट्ट्या द्यायच्या आहेत। आता इथे बघा, ही डाळ आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। बघा, डाळींना धूळ किंवा पावडर लावलेली असते, त्यामुळे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने डाळ इथे आपल्याला धुवून घ्यायची आहे। त्यानंतर डाळ धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ साधे पाणी घालायचे आहे आणि डाळ 15 ते 20 मिनिटं चांगली अशी भिजवून द्यायची आहे। डाळ भिजते आहे तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया। त्यासाठी बघा, इथे एकाच वाटीने मोजून इथे मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यानंतर इथे अर्धी वाटी मी मैद्याचे पीठ घेतलेले आहे। मैदा वापरल्यामुळे काय होतं की आपल्या ज्या पोळ्या आहेत ना, त्या अशा छान लुसलुशीत मऊ अशा होतात। आता मीठ घालायचं आहे चवीपुरतं। त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे, 2 चमचे साधंच तेल घालायचं आहे, तेल गरम वगैरे करण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर हळद घालायची आहे 1 चमचा। हळदीने खूप छान रंग येतो आपल्या पोळीला। आता बघा, हे सुरुवातीला कोरडे जिन्नस असे मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडंसं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही। सुरुवातीला थोडं पाणी असं ॲड करायचं आहे आणि पीठ मळून छान घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण चपातीचे पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे हे पीठ भिजवून घ्यायचे आहे। छान असा मऊसूत गोळा तयार करायचा आहे, खूप जास्त पातळ पण नाही करायचा आणि खूप जास्त घट्ट पण नाही करायचा। पीठ भिजवल्यानंतर 5 ते 10 मिनिटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि पीठ छानपैकी भिजवून द्यायचं आहे। पीठ भिजवल्यानंतर अशा प्रकारे तेलाचा हात लावून साईडला ठेवून द्यायचे, त्यामुळे काय होतं की आपलं पीठ जे आहे ना ते कडक होत नाही। आता बघा, इथे आपली डाळ भिजवून तयार झालेली आहे। आता आपण ही कुकरमध्ये लावून घ्यायची आहे। डाळीमध्ये आपण जे पाणी घातलं होतं भिजवण्यासाठी त्याच पाण्यामध्ये आपण ही डाळ कुकरला लावणार आहोत, कारण डाळ भिजवल्याचं जे पाणी असतं ते फेकून द्यायचं नाही इकडे। आता बघा, याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, जवळजवळ 2 ते 2.5 ग्लास इथे पाणी घालायचं आहे। पूर्णपणे डाळीचे दुप्पट असे पाणी घालायचं आहे। त्यानंतर बघा, हळद घालायची आहे, त्याच्यामुळे आपल्या पुरणाला खूप छान रंग येतो। मीठ घालायचं आहे चवीपुरतं, कुठला पण गोड पदार्थ असेल की त्याच्यामध्ये मीठ घालायचं, त्याने त्याची चव आणखीन खुलून येते। थोडंसं तेल घालायचं आहे, तेलामुळे काय होतं की आपली जी डाळ आहे ना ती खूप मऊ शिजते। त्यानंतर झाकण लावायचं आहे कुकरला आणि इथे डाळ माझी ही घरची असल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागणार आहे, त्याच्यामुळे इथे मी जवळजवळ 5 ते 6 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या डाळीचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे कुकरला शिट्ट्या द्यायच्या आहेत। आता बघा, इथे जे पाणी आहे ना डाळीचं ते आपण अशा प्रकारे गाळून घेणार आहोत आणि हे डाळीचं पाणी आपण आमटी बनवण्यासाठी याचा उपयोग करणार आहोत। अशा प्रकारे बघा, सगळीच डाळ मी या चाळणीमध्ये काढून घेत आहे। बघा, आपलं जी डाळ आहे ना ती खूपच छान अशी मऊसूत शिजलेली आहे। त्यानंतर हे डाळींचं पाणी आपण साईडला ठेवून द्यायचे, नंतर आपण आमटीसाठी याचा वापर करणार आहोत। आता बघा, इथे जे आपलं डाळ शिजली होती ना ती एका
भांड्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये काढून घ्यायची किंवा कढईमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर 2 वाट्या आपण ज्या वाटीने डाळ मोजली होती त्याच 2 वाट्यांनी आपल्याला इथे गूळ मोजून घ्यायचा आहे। बघा इथे मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। साधाच गूळ इथे आपल्याला वापरायचा आहे। गूळ शक्यतो कापून किंवा किसणीने किसून घ्या, त्यामुळे काय होतं की पटकन विरघळला जातो गूळ आणि आपली डाळ जी आहे ती करपत नाही। आता अशा प्रकारे बघा खालीच मी सुरुवातीला ही जी गूळ आणि डाळ आहे ते मिक्स करून घेते। त्यानंतर मी हा कुकर गॅसवर ठेवणार आहे। आता हा कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि सुरुवातीला म्हणजे गॅसची फ्लेम एकदम स्लोच ठेवायची आहे। कुठेच गॅसची फ्लेम वाढवायची नाही। स्लो गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला हा गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे आणि डाळ पुन्हा याच्याबरोबर गुळाबरोबर शिजवून द्यायची आहे व्यवस्थित। खूप जास्त पाणी सुटलं किंवा पातळ जरी वाटत असलं तुम्हाला इकडे तरी सुद्धा इथे आपल्याला डाळ आणखीन शिजवून द्यायची आहे व्यवस्थित। त्यामुळे काय होतं की डाळ आणि जी गूळ आहे ना ती एकजीव होऊन खूप छान असं आपलं पुरण शिजलं जातं। जवळजवळ 10 ते 15 मिनिटं इथे पुन्हा हा गूळ विरघळून पुरण शिजण्यासाठी लागतो, तर तेवढा वेळ द्यायचा आहे पुरण शिजण्यासाठी। बघा त्यानंतर शेवटला आपल्याला इथे काय करायचं आहे की वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालायची आहे। तुम्हाला जर बडीशेप आवडत असेल तर तुम्ही बडीशेपसुद्धा घालू शकता, पण मी इकडे फक्त वेलची पावडर आणि सुंठ पावडर घातलेली आहे। जायफळ घालायचं आहे किसून, साधारण पाव चमचा असं जायफळ घालायचे। खूप जास्त जायफळ पण नाही घालायचं, त्याच्यामुळे आपल्या पोळ्या ज्या आहेत ना त्या कडू होऊ शकतील। तर बघा आता हे जे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर आणि जायफळ वगैरे। त्यानंतर सुद्धा 5 मिनिटं पुन्हा पुढे गॅस चालूच ठेवायचा आहे, गॅस बंद करायचा नाही। एकदम शेवटला म्हणजे वेलची पावडर आणि जायफळ मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि तुम्ही बघू शकताय आपला जे डाळ आहे आणि गूळ आहे ते पूर्णपणे एकजीव झालेला आहे। आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि इथे पुरणाची चाळणी असते बघा अशी मिळते बाजारामध्ये, तर अशी पुरण करण्याची चाळण घ्यायची आहे। त्याच्यावरती पुरण टाकून अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साहाय्याने ते प्रेस करत करत आपल्याला त्याचं जे पीठ आहे ना पुरणाचं ते काढून घ्यायचं आहे खाली त्या भांड्यामध्ये। बघा मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे। खूप छान मऊसूत असे पुरण तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकताय। आता इथे बघा ह्या पुरणाचं जे असं गोळा तयार करायचा आहे हाताने। गोळा तयार झालं म्हणजे आपलं पीठ इथे मऊसूत छानपैकी तयार झालेलं आहे। 10-15 मिनिटांनी आपलं इथे पीठ भिजून तयार आहे गव्हाचे। आता आपण पोळ्या लाटण्यासाठी सुरुवात करूया। बघा आता हे पीठ जे आहे ना भिजलेलं ते पुन्हा आपण मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। तेलाचा हात वापरायचा आहे। तर तुम्हाला वाटलं की पीठ कुठे चिकट झाले किंवा घट्ट झाले तर तेलाचा हात घेऊन त्याला मऊसूत असा गोळा पुन्हा तयार करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपल्या पोळ्या मऊसूत अशा होणार आहेत। आता बघा चपातीच्या आकारापेक्षा छोटा थोडासा लहान असा गोळा घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये आपण पुरण भरल्यानंतर पुन्हा पोळी अशी डबल होते, तर छोटाच गोळा घ्यायचा आहे आणि तो असा लाटून घ्यायचा आहे। बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुरणाचा एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मस्त असा गोल आकार देऊन आपल्याला त्या पिठाच्या याच्यामध्ये हा ठेवून द्यायचा आहे आणि व्यवस्थित असा गोलाकार म्हणजे ज्याप्रमाणे आपण मोदक भरतो साच्यामध्ये किंवा मोदकाच्या याच्यामध्ये जे सारण भरतो त्याच प्रकारे बघा इथे ह्या कडा ज्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा बंद करून घ्यायचा आहे। मस्त गोलाकार करून हाताने त्याला गोल असा आकार देत पूर्ण असा व्यवस्थित गोळा बनवायचा प्रकारचा इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे। कुठेच गॅप वगैरे ठेवायचा नाही। आता हा जो गोळा आहे ना तो पिठामध्ये बुडवायचा आहे व्यवस्थित गव्हाच्या पिठामध्ये आणि आपल्याला छानपैकी लाटून घ्यायचे। सुरुवातीला लाटताना काय करायचे की कडेला जास्त भार द्यायचा आहे, मध्ये जास्त भार द्यायचा नाही। कडेनी भार देत देत असं गोलाकार करत करत आपल्याला ही जी पोळी आहे ना ती लाटून घ्यायची आहे छानपैकी। हलक्या हाताने आपल्याला कडेने प्रेस करत करत ही पोळी लाटून घ्यायची आहे, खूप जास्त जोरात लाटायची नाही। कडेनी जाड पण नाही ठेवायची पोळी, कडेनीच लाटत लाटत मोठी करत जायची आहे। खूप जास्त पातळ पण नका करू, कारण खूप जास्त पातळ केलं तर पुरण बाहेर येऊ शकतं बघा। कडेनी शक्यतो लाटायचं आहे, कडेनी लाटलं की पोळी असू दे किंवा चपाती असू दे ती छान अशी फुगते। कडा जास्त जाड नाही ठेवायच्या। आता बघा आता ही पोळी आपण भाजून घेऊया तव्यामध्ये। तवा चांगला गरम होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा पोळी उलटून घ्यायची आहे।
खूप मस्त अशी पोळी आपली फुगायला लागली आहे। खूप छान अशा टम्म पोळ्या फुगतात। सुरुवातीला तेल नाही लावायचं। ज्या वेळेला पोळी अशी भाजत येते त्यावेळेस भाजतानाच आपल्याला त्याला तेल लावायचं आहे। सुरुवातीला थोडीशी पोळी किंवा चपाती जेव्हा पण असेल ती भाजून द्यायची आणि नंतरच आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे। आता इथे मी बघा आपली जी पोळी आहे ना ती फुगलेली आहे आणि भाजत आलेली आहे, तर मी तेल लावून घेते आणि बघा प्रेस करत करत आपल्याला ही पोळी जी आहे ना ती भाजून घ्यायची आहे। खूप जास्त मस्त टम्म फुगलेली आहे, तुम्ही बघू शकताय। रंग पण छान आलेला आहे आपल्या पोळीला। खमंग आणि खुसखुशीत अशी मस्त पोळी भाजून घ्यायची, खूप जास्त करपवायची पण नाही। आता आपली पोळी भाजून तयार झालेली आहे आणि ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे मी आणखी एक तुम्हाला इथे पोळी करून दाखवते। मग हाताच्या साहाय्याने प्रेस करत करत कडा प्रेस करत करत असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। पूर्णचा देखील असा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो पिठामध्ये असा ठेवून घ्यायचा आहे। बघा मी दाखवते त्याप्रमाणे आणि कडा याच्या बंद करून घ्यायच्यात, कुठेच असं गॅप वगैरे ठेवायचा नाही। जर बंद करताना आपल्याला जर वाटलं कुठे गॅप राहिलाय तर तो अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे गॅप सुद्धा। जर गॅप राहिला तर त्याच्यातून पुरण बाहेर येऊ शकतं आणि आपली पोळी लाटताना फुटू शकते। तर अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही कडा बंद करताय ना त्यावेळेस लक्ष द्यायचं की आपली पोळी व्यवस्थित कडा वगैरे त्याच्या बंद झालेल्या आहेत की नाही हे चेक करायचं आहे आणि मगच आपली पोळी जी आहे ना ती लाटायला घ्यायची आहे। आता बघा हा जो गोळा आहे ना तो पिठामध्ये छानपैकी असा बुडवून लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित। कडेनी जास्त भार देत देत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। मग त्यानंतर तव्यामध्ये घालायची आहे आणि तव्यावर भाजताना पोळी लक्षात ठेवायचं की कुठेच उलटण्याचा जो टोकेरी भाग असतो तो पोळीला लागता कामा नये, लक्षात ठेवायचं आहे। आणि त्या पद्धतीनेच आपल्याला पोळी उलटून पलटून घ्यायची आहे। जर उलटण्याचा कोपरा जर लागला पोळीला वगैरे तर त्यावेळेस पोळी फुटू शकते, त्यामुळे सांभाळूनच तेल वगैरे लावायचं आहे। बघा आता आपली पोळी किती छान अशी टम्म फुगलेली आहे। खूप छान अशा पोळ्या फुगतात। कडेनी लाटत लाटत जर तुम्ही व्यवस्थित अशा पोळ्या लाटल्या ना तर खूप छान अशा पोळ्या मऊ लुसलुशीत पण होतात आणि टम्म फुगतात सुद्धा। आता आपण ही पोळी काढून घेऊया। आपली पोळी खूप छान अशी खरपूस भाजलेली आहे, तुम्ही बघू शकताय। अशा प्रकारे मी इथे सर्वच पोळ्या लाटून घेणार आहे। त्यानंतर आता आपल्याला आमटी करायची आहे। आमटीसाठी बघा इथे मी 2 छोट्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत। कांदे असे तव्यामध्ये भाजताना सुट्टे करून घ्यायचे, मोकळे करून घ्यायचे, त्याच्यामुळे कांदा काय होतो पटकन भाजला जातो। त्यानंतर थोडंसं तेल सोडायचं आहे बाजूने आणि कांदा असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। कांदा आपण बघा मी जास्त करपवला पण नाही, तांबूस रंगावरती आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे खोबऱ्याचे मी बारीक काप केलेले आहेत आणि खोबरं तव्यामध्ये भाजण्यासाठी टाकलेलं आहे। खूप जास्त करपवायचं नाही खोबरं सुद्धा, हलकेसे लाल डाग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। उलटून पलटून असं खोबरं छानपैकी भाजत राहायचं आहे, कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे खोबऱ्याला। आता बघा खोबरं आपलं भाजून झालं आहे, त्याला कडेला करूया। त्यानंतर धने भाजून घ्यायचे आहे त्याच तेलामध्ये। धने असे तडतड उडायला लागले की आपण ते भाजले समजूया, कारण तवा तापलेला आहे इकडे। तर आता हे खोबरं आणि धने आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये। त्यानंतर इथे 1 इंच आलं घालायचं आहे आणि लसूण घातलेलं आहे मी 10 ते 12 पाकळ्या। तर हे लसूण हलकासा डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊया बाउलमध्ये आणि याची मिक्सरमध्ये आपल्याला बारीक अशी छान पेस्ट करायची आहे। सुरुवातीला मिक्सरमध्ये बारीक फिरवताना पाणी घालायचं नाही बिलकुल, कोरडे जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। सुरुवातीला जर पाणी घातलं तर धने हे बारीक होत नाहीत। बघा अशा प्रकारे कोरडंच आपल्याला हे ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं आहे अगोदर। आणि त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे थोडीशी। कोथिंबीरने खूप छान रंग येतो आणि चव देखील खूप छान येते आमटीला। आता बघा ही कोथिंबीर घातल्यावर सुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही, कारण कोथिंबीर ही अशीच फिरवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। त्यानंतर पाणी घालायचं आहे थोडंसं, खूप जास्त पाणी घालायचं नाही, 3 ते 4 चमचे पाणी घालायचे। अशा प्रकारची आपल्याला मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता कढई ठेवायची गॅसवर। त्यानंतर हा जो मसाला आपण बनवलेला मिक्सरमध्ये तो कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा परतून द्यायचा आहे तो मसाला। कढीपत्ता घालायचा आहे नंतर। सुरुवातीला जर कढीपत्ता घातला तर तेल तडतड उडतं आणि ते कढीपत्तासुद्धा कढईच्या बाहेर येतो कधी कधी, त्याच्यामुळे इथे मी अगोदर मसाला घातला आणि मग कढीपत्ता घातला।
आता बघा हलकासा रंग बदलेपर्यंत मसाला परतून झाल्यावर इथे आपण पावडर मसाले घालायचे। पावडर मसाल्यांमध्ये इथे बघा मिरची पावडर घेतली आहे मी, त्यानंतर हळद घेतली आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे आणि घरगुती गरम मसाला इथे घ्यायचा आहे। आता हे सगळं आपण या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित। त्यानंतर बघा हे सगळं परतून द्यायचं आहे आणि परतवून घेत असताना जर वाटलं आपल्याला की मसाले हे कोरडे झालेत, कोरडे असे वाटतायत, तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसं आणि थोडंसं पाण्यामध्ये आपल्याला हा मसाला सुरुवातीला परतून द्यायचा आहे। मसाल्याचा रंग बदलेपर्यंत तुम्ही बघू शकता इथे आता मसाल्याचा रंग बदललेला आहे, तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हे जे पुरणाचं पाणी काढलं होतं ते पाणी या आमटीमध्ये घालायचं आहे। त्याच्यामुळे आपल्या आमटीला जे आहे ना ते थिकनेस येतो आणि आपली जी आमटी आहे ती खूप छान होते। आता तुमच्या याच्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, घट्ट पातळ बघायचं आहे आमटी आणि त्यानुसारच इथे पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर छानपैकी 10 मिनिटं शक्यतो ही जी आमटी आहे ना अशी दणकून उकळून घ्यायची आहे, झाकण ठेवायचं आहे। बघा आपली आता इथे आमटी उकळलेली आहे छान अशी, तुम्ही बघू शकताय आणि साईडनी कटसुद्धा दिसतोय बघा। त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि आपली आता आमटी इथे तयार झालेली आहे। पोळी तुम्ही इथे बघू शकताय, खूप छान असे पदर सुटलेला आहे पोळीला। त्यानंतर कशी वाटली मग तुम्हाला माझ्या हातची रेसिपी, आवडली का? रेसिपी आवडली असेल तर नक्कीच या होळीला अशी पुरणपोळी आणि कटाची आमटी बनवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येईल आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तोपर्यंत फ्रेंड्स, ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग आणि सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा।